नमस्कार. तुम्ही मागच्या व्हिडिओत पाहिला असेल, आम्ही निघालो होतो मुंबईला. आरोहीचे पप्पा तिला समजून तिचं रडणं थांबवून वगैरे निघायचं होतं आम्हाला मुंबईच्या दिशेला. पण त्यातल्या त्यात आज आम्हाला खूप स्पेशल पाहुण्यांनी इन्व्हाइट केलेलं होतं. त्यामुळे मी तुम्हाला ह्या माझ्या व्हिडिओमध्ये त्या पाहुण्यांना भेटवणार आहे, त्या पाहुण्यांचं मतं काय आहे माझ्याबद्दलचे ते दाखवणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी माझ्या घरी सासू-सासऱ्यांनाही भेटायला जाणार आहे. चला तर पाहूया आज मी तुम्हाला कोणाला भेटवणार आहे. आम्ही सगळ्यात पहिले एस क्लबला आलो, CNG भरून घेतला. CNG भरल्यानंतर लगेचच पेट्रोलसुद्धा टाकून घेतलं, कारण की माहीत नाही खूप शॉर्टेज आहे म्हणत होते संभाजीनगरला. आणि त्यानंतर मी आणि माझे मिस्टर आणि त्यांच्या मामांच्या मुली असं आम्ही सगळे निघालो होतो पाहुण्यांच्या इथे, म्हणजे संभाजीनगरला जे याचं रेल्वे रोड आहे त्याच रोडला मॅडम राहत होत्या. मॅडम नाही म्हणता येणार, माझ्या नातेवाईकच आहे. चला त्यांना भेटवते तुम्हाला आता. ताईंच्या घरी पोहोचल्यानंतर सगळ्यात आधी ताईंनी पाणी वगैरे दिलं, माझा सगळ्यात छान असं सत्कार वगैरे केला, कारण की खूप त्यांना माझं कौतुक होतं. आणि नंतर मी तुम्हाला त्यांच्या घराचा आधी टूर करवते आणि त्यानंतर परत त्या माझ्याविषयी माझ्यासाठी त्यांचे 2 कौतुकाचे शब्द ते ऐकवते. ताईंचं आधी आपण घर पाहूया. हाय विद्याताई. हाय विद्याताई माझ्या घरी संभाजीनगरला आलेल्या आहेत अँड आय एम सो हॅपी. यस, खूप दिवसाचं माझं चाललेलं होतं की त्यांनी संभाजीनगरला एक पॅसेंजर टूर त्यांचं झालं, तर त्यांनी माझ्या घरी यावं. सो शी इज हिअर टुडे. यस. प्रशस्त हॉल होता, प्रशस्त किचन होतं. त्यानंतर परत ह्या साईडला 2 बेडरूम होते. लहान मुलांचा रूम वेगळा होता, पण आता त्यांची मुलं खरंच खूप मोठी झाली आहे, मॅच्युअर झालेली आहे, ती गोष्ट वेगळी. पण अगोदरचे रूमचे जे सेटअप होता त्यांचा तो तसाच होता. आणि आपण म्हणतो ना की खरंच माणसाचं घरच नाही तर ताईंचं मनसुद्धा खरंच खूप मोठं आहे. एकदम रोड टच ताईंचं घर होतं. आज माझ्याकडे मुंबईहून गेस्ट आलेले आहेत विद्याताई, आणि त्या मुंबईच्या पहिल्या टॅक्सी ड्रायव्हर. सो आय एम व्हेरी मच प्राऊड ऑफ हर. आणि कारण कोविडच्या काळातही विद्याताईंनी खूप सारे त्यांनी सर्व्हिस दिलेली आहे की जेव्हा आपण बाहेर निघत नव्हतो, मुंबईत काय कुठेही काय ऑल ओव्हर जगभर आपण बघितलं, पण त्याही काळात त्यांनी स्वतः बाहेर पडून टॅक्सीतून स्वतः टॅक्सी चालवून. सो त्या वैजापूर औरंगाबाद संभाजीनगर भागातल्या आहेत आणि वैजापूर जवळ त्यांचं गाव आहे. तर श्रीरामपूर, वैजापूर, गंगापूर असे आम्हाला त्यांचे नातेवाईक आहेत. आणि रोजचं त्यांचं फ्रॉम मुंबई किंवा औरंगाबाद असेल, अहिल्यानगर असेल, सगळीकडे ऑल ओव्हर ते सर्व्हिस देतात. नाशिक, शिर्डी आणि पॅसेंजर घेऊन येतात. म्हणजे खूप कमाल वाटते त्यांची आणि छान. आणि मला त्यांच्याविषयी त्यांच्याचकडनं ऐकायला आवडेल. सो विद्याताई, तुमची माहिती थोडक्यात मला. हो हो, नक्कीच नक्कीच. नमस्कार, मी विद्या शेळके आणि अपर्णाताईंनी मला आज इन्व्हाइट केलं होतं. त्यांना भेटण्याची खूप दिवसापासून इच्छा होती मला पण, की आपल्या संभाजीनगरमध्येच खूप म्हणजे बाहेरच्याही देशात राहतात, संभाजीनगरलाही राहतात. मी मुंबईमध्ये एक टॅक्सी चालक आहे आणि ऑल महाराष्ट्र मी टॅक्सी सर्व्हिस देतेच, पण ऑल इंडियासुद्धा माझी टॅक्सी सर्व्हिस असते. आणि आम्ही नाते आमचे खूप लांबचे आहेत, पण त्या व्हिडिओमुळं कुठेतरी आमचं नाते खूप जवळ आलेलं आहे आता. तर मी अपर्णाताईला खरंच थँक्यू म्हणेल की थँक्यू, तुम्ही आमचा जो काही पाहुणचार केलेला आहे आज खूप छान वाटलंय, खूप आनंद झालाय तुम्हाला भेटून आणि खूप छान स्वभाव आहे. अपर्णाताई सोबतच त्यांच्या मुलांचाही खूप छान स्वभाव आहे की मला तरी फार भारी वाटतं, एकदम जाम म्हणतात ना, खूप आनंद झालाय त्यांना भेटून. आम्हीच खूप दिवसाची वाट पाहत होतो की इकडचं पॅसेंजर त्यांना मिळालं, संभाजीनगरला आले की त्यांना घरी बोलवायचं आहे. आणि खूप छान वाटलं. माझ्या वहिनीच्या मावशी लागतात त्या, आणि ते नातं त्या नवरीबरोबर आलेल्या होत्या. माझी गाडी स्टार्ट होत नव्हती. मला एक अनुभव तुम्हाला सांगायचा आहे. गाडी अजिबात स्टार्ट होत नव्हती. आमच्याकडे घरात खूप पट्टीचे सगळे ड्रायव्हर होते, म्हणजे ड्रायव्हर मामा मी आणलेले होते पुण्याहून, पण कुणालाही गाडी चालू झाली नाही. पण विद्याताई पाहुणी होत्या त्या नवरीबरोबर आलेल्या, पण त्यांनी बाहेर येऊन थांबा म्हणाले, मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करते, आणि त्यांनी माझी गाडी चालू करून दिली. सो हॅट्स ऑफ. म्हणजे हा प्रसंग मी सगळ्यांना सांगितला. माझ्या पप्पांना मी अमेरिकेत देखील हा प्रसंग सांगितला. सो आपल्यासारख्या मराठी समाजाच्या एकदम खेड्यातून गेलेल्या मुली अशा बाहेर पडल्या आहेत आणि टॅक्सी चालवून म्हणजे ह्या क्षेत्रात आपलं पण करिअर करता येईल. या क्षेत्रात कुणीच नाहीये खरं. खूप त्यांच्याविषयी खूप अभिमान वाटला. म्हणजे मी पाहुणे
मी गेले होते बहिणीच्या मुलीच्या लग्नात तिच्या मुलीच्या सोबत, आणि तिथे ताई भेटायला आल्या होत्या नवरीला, आणि त्यांची गाडी तिथे बंद पडलेली. सगळ्यांचे प्रयत्न तिथं थांबले होते, आणि मी माझ्या 10 वर्षाचा छोटासा एक्सपिरियन्स तिथं दाखवला की ती गाडी मी स्टार्ट करून दिली, आणि तेव्हापासून त्यांची माझी खूप चांगली घट्ट मैत्री झाली. मी तेव्हाच त्यांच्याबरोबर फोटो काढून घेतलेला होता की यू आर सो ग्रेट. सो विद्याताई, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. असंच तुमचं नाव गिनीज वर्ल्ड बुकमध्ये जावं ही आमची सगळ्यांची इच्छा, आणि गॉड ब्लेस यू. थँक्यू. अपर्णाताईंना भेटून खरंच खूप आनंद झालेला. त्यांचा पाहुणचार वगैरे खूपच करण्याची पद्धत एकदम वेगळी होती. त्यानंतर आम्ही निघालो माझ्या घरी माझ्या सासऱ्यांना भेटायला, आणि त्यांना थोडं खाया प्यायला घेतलं रस्त्यामध्ये, आणि त्यानंतर आम्ही आलो आमच्या घरी. म्हणजे खूपच म्हणतो ना आपण एकदम खराब रस्ता आहे माझ्या घरी जाण्यासाठी, कारण की माहीत नाही माझ्या गावातले जे काही सरपंच आहे 4 गावांची ग्रामपंचायत असूनसुद्धा माझ्या घरी जायला रस्ता नाही आहे. ही खरंच खूप दुर्दैवी गोष्ट आहे की एवढ्या सगळ्या विकासामध्ये माझ्या गावचा विकास कधी होईल माहीत नाही. ह्यावेळेस ठरवलं होतं खरं स्वतः सरपंच होऊन ह्या गावाचा खरंच विकास केला पाहिजे, पण त्यानंतर कळालं की गावातले लोकांची ते म्हणतात ना गावगुंडी खरंच खूप वेगळी असते. त्यामुळं म्हटलं आपली चटणी मिरची आपण जी काही आपली शहरात कमवतोय खातोय ती तशीच असावी. यांचा विकास करायला जायचं आणि माझाच पोपट व्हायचं असं व्हायला नको. त्यामुळं आणि सासऱ्यांना कितीही सांगितलं की तुम्ही मुंबईला शिफ्ट व्हा, तुम्ही मुंबईला चला, तरी त्यांचं असं असतं की इकडं मोकळं वातावरण आहे, आम्हाला मुंबईतलं वातावरण जमणार नाही, छोटे छोटे घरं असतात, इथे कुठेही हिंडता फिरता येतं, इथे कुठेही त्यांचंही वय झालं या वयात. तसं पाहायला गेलं तर माझे दीर किंवा माझ्या नंदापैकी किंवा माझ्या मिस्टरांपैकी कोणी ना कोणी ये जाय त्यांच्याजवळ चालूच असते, पण तरीसुद्धा असं वाटतं की त्यांच्याजवळ ह्या वयात तरी कुणी ना कोणी थांबलं पाहिजे. पण ते कुणाचंही ऐकून घेत नाही सासरे पण, आणि त्यांना इथंच राहायचं असतं. त्यांच्याकडे महिन्यातून 1-2 चक्कर होतातच आमचे. मग त्यानंतर आम्ही दोघं घरी आलो. घरी आल्यानंतर मग परत मिस्टरांनी सांगितलं गाडी व्यवस्थित पार्क कर, कारण की पार्किंगलाही जागा एवढी काही नव्हती, एकदम कट टू कट रोड असल्यामुळं. घरी त्यांना खाया प्यायला ज्या गोष्टी आणलेल्या होत्या त्या घेऊन आले. सासऱ्यांचं दर्शन घेतलं, सासूबाईचं दर्शन घेतलं, त्या चपात्याच स्वयंपाकच चालू होता आमच्या घरी. मग त्यानंतर म्हटलं चला सासऱ्यांना मी मिठाई आणलेली ती काढून दिली, खाऊ घातली, सासूबाईंना दिली. त्यानंतर मी भाजी करायला घेतली. हा आहे चिगूर, वहिनींनी दिला होता माझ्या मोठ्या. तो चिगराची भाजी मी फर्स्ट टाईम करणार होते आणि खाणार पण पहिल्यांदा होते. तुम्ही खाल्लंय का नाही नक्की सांगा. ह्या चिगुराची भाजी मी करायला घेतली, कांदा वगैरे मिरची, नॉर्मल मेथीच्या भाजीसारखी मेथी केली होती, पण खरंच खूप छान लागते. मी पहिल्यांदा खाल्ली होती आणि खूप सुंदर टेस्ट होती. गावरान भाज्या कधी खूप खायला मिळत नाही, पण ह्यावेळेस म्हटलं ट्राय करूया, आणि असा हा चिगूर मी बनवला. आणि त्यानंतर जेवण वगैरे करून आम्हाला परत लगेचच मुंबईला निघायचं होतं. आधीच्या पप्पांचं सकाळी 6 वाजेपर्यंत जरी आम्ही मुंबईला पोहोचलो असतो तरी त्यांचं दुसऱ्या दिवशीचं रुटीन स्टार्ट होणार होता. त्यानंतर जेवणं वगैरे आम्ही केले. व्हिडिओमध्ये सगळंच काही दाखवायत बसलं की सासूबाईंना आवडत नाही व्हिडिओ वगैरे काढायला. त्या प्रत्येक वेळेस टोकत राहतात की काय नुसतंच काही दाखवत राहते. जुने विचारांचे असल्यामुळं त्यांचं जे काही मतं आहेत त्यांच्या हिशोबाने ते पण त्यांच्या जागेवर योग्यच आहे. मी म्हणणार नाही की त्या जे काही बोलतात त्या गोष्टी योग्य नाही आहे. पण मग मी घर वगैरे आवरलं, जेवणं वगैरे केले आणि पुन्हा त्याच खड्ड्यांच्या रस्त्यांना लागलो. कारण की सगळ्यात महत्त्वाचं तर कुणी गाडी टाकलीच नसती, पण ती मी होते. मला रिस्क घ्यायची खूप घाण सवय आहे, त्यामुळे मी प्रत्येक वेळेस रिस्क घेत असते. पण तरीसुद्धा मी सांगेल की खरंच तुम्ही रिस्क घेऊ नका. आपला जो अंदाज आहे, जो आपला एक्सपिरियन्स आहे, चेंबरला जर चुकून जरी गाडी लागली असती तर इथेच मला 2 दिवस इथेच थांबावं लागलं असतं. पण माझं असं होतं की मिस्टरांना थोडंसं गाईड करत होते, त्यामुळं मी हळूहळू गाडी काढण्याचा प्रयत्न केला. माहीत होतं आपल्या गावाकडचे रस्ते कसे असतात म्हणून. हे खोंगळ्यांमधून जर गाडी एक जरी टायर खाली उतरलं असतं तरी चेंबरला लागून, आणि हे दिसताना असं ढेकळासारखं दिसतं पण ते खूप कडक असतात, आणि पटकन जर एखादा दगड चेंबरला खालून लागला
तर चेंबर फुटण्याची शक्यता असते. खरंच कोणी इतकी रिस्क घेत जाऊ नका. खड्डे खूप जास्त होते, खूप मोठे होते. एवढी मोठी ग्रामपंचायत असतानासुद्धा आमच्या गावाला रस्ता नाही आहे. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की जे कोणी पदावर त्यांच्या असतील ना, खाणं थोडं कमी करा आणि समाजसेवा थोडी जास्त केली तर त्यांचा पण तुम्हाला आशीर्वाद लागेल. त्यानंतर आम्ही हायवेला आलो. हायवेला आल्यानंतर आमचं सगळ्यात पहिलं टार्गेट हे होतं की CNG भरून समृद्धीला लागायचं. समृद्धीला लागण्यासाठी आम्हाला जायचं होतं वैजापूरला. आम्ही होतो आता सध्या शिऊर बंगलेला. शिऊर बंगल्यावरून आम्ही वैजापूरला निघून लगेच वैजापूरवरनं पण आम्हाला समृद्धी घ्यायचा होता. त्यामुळं वैजापूरच्या CNG पंपावर आम्हाला सगळ्यात आधी जायचं होतं. आम्ही CNG पंपावर आलो. त्यानंतर इथे CNG भरला. गाडी आलेली असताना पण ते मला म्हणे की गाडी नाही आहे आणि CNG भेटणार नाही. त्यांना सांगितलं दादा खूप लांब जायचं आहे, प्लीज द्या. मग त्यांनी दिला. त्यांनी CNG दिल्यानंतर पेट्रोल वगैरे भरल्यानंतर आम्ही निघालो मुंबईला. व्हिडिओ आवडला